अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या सगळ्यांचं श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण ज्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत तो दिवस साधा नाही, तो फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही, तर तो आहे गुरुतत्वाचा साक्षात जागर दिवस. 2 फेब्रुवारी 2026 माघ कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आणि हीच तिथी ओळखली जाते श्री गुरु प्रतिपदा म्हणून. हा दिवस दत्त संप्रदायामध्ये अत्यंत मोठा दिवस, महत्वाचा आणि पुण्यप्रद मानला जातो. कारण याच दिवशी भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर या ठिकाणी आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून श्रीशैल गमन केलं. म्हणजेच त्यांनी आपलं सगुण रूप जणू आडोशाला घेतलं, पण भक्तांना कधीच सोडलं नाही. मी गेलो असं समजू नका, महाराजांनी स्पष्ट सांगितलं होतं. मी निघून गेलो असं समजू नका, मी गाणगापूर मध्येच आहे आणि भक्तांच्या घरी देखील आहे. हे वाक्य फक्त शब्द नाही, ही आहे भक्तांना दिलेली एक आश्वासक हमी. आपण अनेकदा म्हणतो आपल्याला गाणगापूरला जाता येत नाही, आपल्याकडे वेळ नाही, परिस्थिती जमत नाही. पण स्वामी विचारत नाहीत तू कुठे आहेस, तुझ्याकडे काय आहे ते फक्त पाहतात. तुझ्या मनामध्ये श्रद्धा आहे का, भाव आहे का? गुरु प्रतिपदा इतकी विशेष का आहे? तर माघ कृष्ण प्रतिपदा ही तिथी स्वतःमध्येच पवित्र आहे. पण या तिथीला गुरु प्रतिपदेचं स्वरूप मिळालं कारण हा दिवस गुरु तत्वाच्या प्रकट शक्तीचा स्मरण दिन आहे. हा दिवस आपल्याला सांगतो गुरु शरीर नसून शक्ती आहे, गुरु व्यक्ती नसून तत्व आहे. गुरु आपल्या समोर बसलेला नसला तरी तो आपल्या जीवनात कार्यरत असतोच. गाणगापूरचं महत्व, पण घरही तितकंच पवित्र. गाणगापूर हे दत्तभक्तांसाठी तीर्थक्षेत्र आहे. तिथे निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त येतात. तिथे उत्सव भव्य होतो. पण प्रश्न असा आहे, जर आपण जाऊ शकलो नाही तर? महाराज आपल्यापर्यंत नाही येणार का? नक्कीच येतात. जिथे भक्त तिथे गाणगापूर निर्माण होतं. तुझ्या घरातला छोटासा कोपरा, तिथे लावलेला एक दिवा, भावनेने अर्पण केलेलं एक फूल, हीच तुझी गाणगापूर यात्रा आहे. गुरुप्रतिपदेला सकाळची सुरुवात कशी करावी? या दिवशी शक्य असल्यास सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, शरीर शुद्ध, मन शांत आणि विचार सकारात्मक ठेवावेत. यानंतर शांतपणे हातात थोडं पाणी आणि तांदूळ घेऊन असा संकल्प मनामध्ये करावा, आज गुरुप्रतिपदेच्या पवित्र दिवशी मी श्रद्धेने ही गुरुसेवा करीत आहे. माझ्या घरात, माझ्या कुटुंबामध्ये सदैव गुरुकृपा नांदावी. हा संकल्प म्हणजे गुरुशी जोडलेली अंतर्मनाची प्रतिज्ञा. पूजेसाठी व्यवस्था, घरातील स्वच्छ जागी लाल किंवा पिवळं स्वच्छ कापड अंथरावं. त्यावर श्री दत्त, श्री नृसिंह सरस्वती किंवा श्री स्वामी समर्थ यांचा फोटो, मूर्ती स्थापित करावी. मोठेपणा नको, सजावट देखील नको, फक्त भाव पुरेसा आहे. दीप आणि फुलांची सेवा. प्रथम तुपाचा दिवा लावावा. दिवा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. तो सांगतो अज्ञानाचा अंधार दूर करा. यानंतर फुलं, हार अर्पण करावेत. फूल म्हणजे आपल्या मनाची कोमल भावना, नामस्मरण सर्वात प्रभावी साधना. हातामध्ये एक फूल घ्या आणि शांतपणे जप करा. श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नामजप म्हणजे गुरूंशी थेट संवाद. आणि आजची सर्वात मोठी सेवा म्हणजे गुरुचरित्र अध्याय 52. या दिवसाची खरी विशेष साधना म्हणजे श्री गुरुचरित्रातील 52वा अध्याय. या अध्यायामध्ये एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग आहे. महाराजांनी सगुण रूप लपवलं, पण शिष्यांना प्रसाद पुष्प देऊन आपली उपस्थिती दाखवली. यातून संदेश काय मिळणार? गुरु दिसेनासे झाले तरी ते दूर जात नाहीत. जर पूर्ण वाचन शक्य नसेल तर किमान श्रवण तरी करावं. जप 108 वेळा. पठनानंतर
किमान 108 वेळा मंत्र जप नक्की करावा. जप म्हणजे मनाला गुरुचरणी बांधून ठेवणं. सद्गुरु वंदन. शेवटी अत्यंत भावनेने सद्गुरु वंदन करावं. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. हा क्षण म्हणजे पूर्ण शरणागती. इथपर्यंतची सेवा केल्यानंतर भक्ताच्या मनामध्ये एक वेगळीच शांतता उरते. कारण गुरु जवळ आले आहेत याची जाणीव होते. भक्ताच्या मनामध्ये शांततेची एक गूढ लहर निर्माण होते. कारण जिथे गुरु स्मरणात येतात तिथेच गुरुकृपेचा प्रवास हा सुरू झालेला असतो. आता पुढे आपण पाहणार आहोत गुरुप्रतिपदेच्या दिवशी घर बसल्या काय करता येणार, त्या अशा काही साध्या, सोप्या पण प्रभावी सेवा. पहिली आहे 2 पिवळी फुलं. हा साधा उपाय पण याचं फळ अतिशय मोठं आहे. या दिवशी श्री दत्तगुरूंना किंवा श्री स्वामी समर्थांना 2 पिवळी फुलं नक्की अर्पण करा. पिवळा रंग म्हणजे ज्ञान, गुरुतत्व आणि चैतन्याचं प्रतीक. पूजा झाल्यानंतर त्यातील एक फूल प्रसाद म्हणून जपून ठेवा. तिजोरीत, पैशाच्या ठिकाणी किंवा पूजेच्या ठिकाणी. हे फूल म्हणजे कृपेची आठवण. भावनेने ठेवलं तर वर्षभर घरामध्ये स्थैर्य, समाधान आणि भरभराट राहण्यास मदत होते, असं भक्त अनुभवामधून सांगत असतात. माधुकरीचं तत्व. गुरूंना अन्न अर्पण करा. गाणगापूरमध्ये माधुकरीला विशेष महत्व आहे. भक्त थोडं अन्न देतात आणि तेच गुरूंना अर्पण केलं जातं असं मानलं जातं. जर तुम्हाला तिथे जाता आलं नाही तर आजच्या दिवशी घरात बनवलेल्या अन्नाचा थोडा भाग एखाद्या गरजू व्यक्तीला, साधूला किंवा गायीला द्या. हे फक्त दान नाही, ही आहे गुरुसेवा. उंबरठ्यावर दिवा का लावायचा? संध्याकाळी घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळद, कुंकू वाहून तुपाचा दिवा लावा. उंबरठा म्हणजे घराची ऊर्जा सीमा. दिवा लावणं म्हणजे सकारात्मक शक्तींना आमंत्रण देणं. असं मानलं जातं की या दिवशी लावलेला दीप घरातील नकारात्मकता कमी करून चैतन्य वाढवतो. मानस जप म्हणजे सर्वोच्च साधना. संपूर्ण दिवस काम करताना, चालताना, स्वयंपाक करताना मनामध्ये शांतपणे जप करा. श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा जप कानाला ऐकू न आला तरी गुरूंना ऐकू जातो. गुरूंना काय हवं असतं? गुरूंना सोने नको, मोठेपणा नको, दिखाऊ भक्ती नको. त्यांना हवं असतं निर्मळ मन, एक साधं फूल, 2 थेंब अश्रू, मनापासून घेतलेलं नाव. हे हजारो दिखाऊ विधींहून अधिक प्रभावी असतं. अध्याय 52चा गूढ संदेश. या अध्यायामध्ये एक सुंदर प्रसंग येतो. शिष्यांना प्रसाद पुष्पांची प्राप्ती होते. यातून शिकवण काय? तर गुरु अदृश्य असले तरी कृपा अदृश्य नसते. जिथे तुम्ही श्रद्धेने बसता तिथेच गुरु उपस्थित असतात. श्रद्धेने घेतलेली एक हाक ही हजारो मंत्रांपेक्षा शक्तिशाली असते. या गुरुप्रतिपदेला तुमचं घरच गाणगापूर बनवा. एक दिवा, एक मंत्र, एक प्रार्थना इतकंच पुरेसं आहे. हे गुरुदेव, आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. मनात सद्बुद्धी, वागण्यात नम्रता आणि जीवनामध्ये तुमचं स्मरण असंच राहू दे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा शब्द नक्की आठवावा. तर माझ्या सर्व स्वामी भक्तांनो, आज 2 फेब्रुवारी 2026 या मंगल गुरुप्रतिपदेला ही साधी पण हृदयस्पर्शी सेवा नक्की करा. तुमच्या सर्व सात्विक इच्छा गुरुकृपेमुळे पूर्ण होत अशीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहे.